तर सध्या फोन, व्हिडिओज या सगळ्या गोष्टींवर मुलं काहीतरी पाहतात आणि आपल्यावरच येऊन एक्सपेरिमेंट करतात. तर आजचा माझा एक्सपेरिमेंट असा झाला, की मुलीला खूप दिवसांपासून असा नेल आर्ट माझ्यावर एक्सपेरिमेंट करायचा होता. पण एक्सपेरिमेंट फायनली छानच झाला. तिने छान असा माझ्यावर नेल आर्ट करून पाहिला आणि तिला जमलं सुद्धा. बरं, घरी आलो होतो आणि त्यानंतर आमचा हा एक पार्सल रिसीव्ह झाला होता गणपतीचं. तर मी एंट्री डोअरसाठी हा मागवला होता. तसा तरी खूप छान रिसीव्ह झाला, पण आमच्याने ना लावतानाच तो तुटला गेला. तर आता दुसरा एक मागवला आहे, ते लावल्यानंतर फायनल लुक कसा दिसतो तुमच्याबरोबर शेअर करेलच. पण आता तुम्हाला खरं सांगू का, आम्हाला खरं तर चुलीवरच्या जेवणाची इतकी जास्त सवय झालेली आहे, कारण इतकं टेस्टी जेवण लागतं आणि त्याचबरोबर मुलीसुद्धा त्या जेवणाला खूप एन्जॉय करतात. बरं, आत्तापर्यंत आम्ही नॉन-व्हेजच बनवलं होतं, तर आज म्हटलं चला थोडंसं व्हेजमध्ये काही ट्राय करून पाहूया. तर आज आम्ही अंगारा पनीर असं बनवायला ट्राय केलं. तर खूपच छान रेसिपी झाली होती आणि सोबतच आम्हाला इतकी जास्त या चुलीवरच्या भाकरींची सवय झालेली आहे ना, इतकी छान टेस्ट येते. आम्ही सगळेजण मिळून बनवून असं सगळं खात आहोत. तर इथं आमच्या पनीरची भाजी तरी बनवून रेडी झाली होती, पण आता त्याला अंगारा पनीर बनवण्याची तयारी चालली होती. म्हणजे आम्ही तिथं थोडासा इंगळ्या ठेवल्या त्यामध्ये आणि त्याला तुपाचा धूर दिला. खूपच छान अरोमा येतो. एक वेळेस नक्की ट्राय करा. भाजीला खूप छान अशी टेस्ट सुद्धा येते. बरं, साइड बाय साइड आमचं पापड सुद्धा भाजून खाणं चालू होतं, कारण चुलीवर भाजलेल्या पापडाला सुद्धा खूप छान चव येते. आणि तेवढ्यातच मुली सुद्धा या जेवणाला इतकं छान एन्जॉय करून जेवत आहेत. तशा तर माझ्या मुली पोटभर कधीच जेवणार नाहीत, पण या जेवणाला मात्र त्या खूप एन्जॉय करून जेवत आहेत. बरं, आता नेक्स्ट डे संडे होता आणि राधवीच्या स्पोकन इंग्लिशच्या क्लासमध्ये पॅरेंट्स टीचर मीटिंग ठेवल्या गेलेली होती. आता या सरांनी मीटिंग तरी किड्स साठी ठेवली होती, पण त्यांनी एक्सप्लेन इतकं छान केलं होतं. पॅरेंट्स मीटिंग झाल्यानंतर मला तरी असं वाटलं, की हो, खरंच आपलं स्पोकन क्लास लावणं वर्थ इट आहे. ठीक आहे, आज आहे पितृजेवण. तर पित्रांसाठी इथं सासूबाईंनी ताट वाढायला घेतले आणि त्याचबरोबर मी इथं गरमागरम भज्जे आणि त्याचबरोबर कुरवड्या पापड्या असं तळून घेत होते आणि सासऱ्यांनी इथं छान असे फोटोला हार वगैरे घालायला सुरुवात केली. हे सगळं झाल्यानंतर मला आठवलं, की या नंदी आणि महादेवांना फक्त कलर मारायचा राहून गेलाय. तर आज ना हा स्प्रे बाहेर काढलाच होता. मी म्हटलं चला हे 5 मिनिटाचं काम आहे, कारण यावर सिमेंट उडून खूप जास्त खराब झाले होते. तर त्याला कलर दिल्यानंतर आता खूप छान आणि फ्रेश झालेले आहेत. बरं, हे तुळशीचं वृंदावन जसं घराचं बांधकाम सुरू झालेलं आहे तसं बाहेरच होतं. तर आज फायनली तिथली साफसफाई झालेली आहे आणि हे वृंदावन तिथं ठेवण्यात आलेलं आहे. आता घरी आलो आणि कूलरला साफ करून त्यात पाणी भरून कूलर लावायला घेतलंच, की तेवढ्यातच सगळी मेहनत केल्यानंतर लाईट गेली. आता काय बिना कूलरच झोपलो. असा होता दिवस. बाय.